नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील थकबाकीदार शेतकरी बांधवांना कर्जमाफी जी आहे तर ती दिली जाणार आहे. आणि तसेच आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा कर्जमाफी मागायला लागू नये यासाठी दीर्घकालीन उपाययोजना देखील केल्या जाणार आहेत. आणि मित्रांनो, यासाठी 30 जून 2025 व 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती जी आहे तर ती सहकार विभागाने मागवली आहे. आणि यामध्ये जर पाहिलं तर 1990 पासून थकबाकीदार आणि वारंवार कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची सुद्धा माहिती जी आहे तर ती मागवली आहे. आणि त्यासोबत अतिशय महत्त्वाची माहिती म्हणजे की आपल्या शेतकरी बांधवांना दर 5 ते 7 वर्षानंतर कर्जमाफी का मागावी लागते आणि दरवर्षी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी थकबाकी जातात, त्यांची पीक पद्धती, तेथील जमीन आणि पाण्याची सोय, त्यासोबत हवामान या बाबींचा अभ्यास कृषी विभागाकडून केला जात आहे. आणि राज्य सरकारने कर्जमाफीच्या अभ्यासासाठी माजी सनदी अधिकारी प्रवीण सिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून या समितीचा अहवाल पुढील 1.5 महिन्यात शासनाला सादर होणार आहे. आणि मित्रांनो, त्यानंतर दीर्घकालीन उपाययोजना आणि कर्जमाफीचा जो निर्णय आहे तो घेतला जाणार आहे. आणि कर्जमाफीसाठी साधारणतः 40,000 कोटी रुपये लागणार आहेत. तर 30 जून 2025 पर्यंत आपल्या राज्यातील 24,73,566 शेतकऱ्यांकडे जवळपास 35,477 कोटींची थकबाकी आहे. आणि त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच की जवळपास 3.25 लाख शेतकरी थकबाकीत असून त्यांच्याकडे जवळपास 3,976 कोटींची थकबाकी आहे. आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 24,000 शेतकरी थकबाकीत असल्याचं समजत आहे. तर दरम्यान 2020-21 ते 2024-25 या 5 वर्षातील नियमित कर्जदार शेतकऱ्यांची माहिती सुद्धा सहकार विभागाने मागवली असून त्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. आणि यासोबतच आपल्या राज्यातील थकबाकीदार शेतकरी जे असतील, खास करून सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यातील विकास कार्यकारी सहकारी सोसायट्यांकडून जिल्हा बँकेला माहिती देण्यात आलेली नाही. आणि त्यामुळे याची जर माहिती शासनाला मिळाली नाही तर तेथील शेतकरी कर्जापासून वंचित राहू शकतात असं बोललं जात आहे. आणि या दरम्यान थकबाकीदार शेतकऱ्यांचा 7 पुरा होणार की काही लाखांची कर्जमाफी मिळणार याकडे मात्र संपूर्ण राज्याचं लक्ष जे आहे तर ते लागून राहिलेलं आहे. परंतु जे काही आपले 2020 ते 2025 या 5 वर्षामध्ये नियमित परतफेड करणारे नियमित कर्जदार शेतकरी आणि 30 जून 2025 व 30 सप्टेंबर 2025 पर्यंत सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती शासनाने बँकाकडून मागवली जात आहे. आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन उपाययोजना आणि कर्जमाफीच्या अनुषंगाने ही माहिती मागवण्यात आली आहे अशी माहिती स्वतः सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली आहे. तर आपल्या राज्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ, ही माहिती, ही अपडेट नक्की शेअर करा. त्यासोबत चॅनल जर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.